नमस्कार शेतकरी बंधूंनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण नेपियर गवताच्या वापराचे फायदे आणि तोटे हे पाहिले आहे. तोटे पाहत असताना कोवळं गवत जर जनावरांना 30 ते 35 दिवसांच्या आतील कापून जास्त प्रमाणात घातलं तर त्यामध्ये असणाऱ्या ऑक्झिलेट या पोषण विरोधी तत्वाचा जनावरांच्या शरीरावरती कसा परिणाम होतो हे आज आपण पाहूया. कोवळं नेपियर गवत जास्त ऑक्झिलेट असणाऱ्या जनावरांना जर जास्त प्रमाणात दिलं तर त्यामधील ऑक्झिलेट हे जनावरांच्या शरीरातील आणि रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याच्याशी रासायनिक प्रक्रियेनं जोडलं जातं. या प्रक्रियेमध्ये कॅल्शियम ऑक्साईड नावाचं संयुग तयार होतं आणि हे संयुग क्रिस्टल किंवा खड्यासारखं असतं. हे पाण्यामध्ये विरघळणारं नसतं. त्यामुळे यामध्ये असणारं कॅल्शियम हा जनावरांच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये शोषला जात नाही. त्यामुळे जनावरांच्या शरीरात ताज्या कॅल्शियमची कमतरता भासू लागते आणि त्यामुळे जनावरांना हायपोकॅल्शियमिया नावाचा आजार होतो. या आजारामध्ये जनावरांचे पाय थरथर कापणं, दुभत्या जनावरांचं दूध खूप वेगाने कमी होणं आणि जनावरांची हाडं कमकुवत होणं हे दुष्परिणाम दिसू शकतात. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं आहे की जेव्हा गाय वेळली किंवा जनावर आजारी असलं ते जेव्हा जमिनीवर बसतं तेव्हा ते उठू शकत नाही. ते न उठण्यामागचं हायपोकॅल्शियमिया आजार हे एक कारण असू शकतं. तर नेपियर गवत आपण जनावरांना देताना काही गोष्टींची जर काळजी घेतली तर हे तोटे आपण टाळू शकतो. जेव्हा नेपियर गवत आपण जनावरांना देतो तेव्हा त्याबरोबर सुका चारा, कडधान्यांचा हिरवा चारा, संतुलित पशु आहार, मिनरल मिक्सचर किंवा चिलेटेड मिनरल्स दिलं पाहिजे, जे आपण आपल्या सरस्वती अॅग्रोफीडच्या रत्नाई या पशु आहारामध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते, पचनशक्ती सुधारते आणि दुधामध्ये भरघोस अशी वाढ होते.